कुठं गेलेत काय माहिती. हा हाई तर मी कामवाली बाई, रोजचा आहेच तो काम. झालं सोन बाई? हा झालं ना. या काय करू तुमची सेवा? स्वयंपाक झाला? झालं ना. देऊ का हाताने चारू तुम्हाला? ते आज काय झालं एवढं बोलायला? काय झालं म्हणजे काय काय झालं? सासरा आहे मी कमीत कमी. तर दिसतंय मला. मग मग? तुम्हाला काय नाही दिसत? मी पण सून आहे तुमची. मग मी तुला काय बोलला का? तुम्ही मला काहीच बोलत नाही. मग? हा तुम्ही कसे काय काय बोलता? आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या घरी नोकरांनी काम करायला आले का गाव कोळपून? हाय का नाही? मला रोजचं माहिती, सगळे मला येऊन सांगतात तुझा सासरा काय बाहेर नखरे करतो. काय नखरे करतो? काय नखरे करतो सांग का मी? काय काय असतं तुमचं ते काम ठकीकडं? हा काय करता तिच्याकडे जाऊन तुम्ही? कधी गेलो ठकी का? अरे देवा, असं करायला लागले की तुम्हाला काही माहितीच नाही. हॉटेलात बसेल राहतो हॉटेलात. हा त्या ठकीला घेऊन हॉटेलमध्येच बसतात. तेच तर सांगते ना मी तुम्हाला. ते वडे नाही लावते वडे. हा सगळं तुमच्याकडेच लिहिलंय नव्हती. आणि तिला का मी एकटाच होतो का? किती मित्र होते गावातले. तुम्ही तिच्या घरी जाता, तिच्या रानात जाता, ती जिथं जाईन तिथं तिच्या मागा मागा जाता. काय तिची मागची शेपूट आहे काय तुम्ही? सोन बाई बा तू व्यवस्थित बोल बा. माझा तिचा काही संबंध नाही तिचा माझा. काय संबंध नाही, नाही? काहीच मग नाही. एवढं गाव बोलतं ते काय येड आहे? डोक्यावर पडलेलं आहे कोण सगळं बोलले गाव. तुला? कोण बोलले मला सांग. पहिले सांग मी त्याला झटका देतो. तुम्ही काय मारायला चालले तिकडं? बा. तुम्ही काय नाही सुधरत? तुम्ही घरात लक्ष का नाही म्हणून देते? हा इथं तुम्हाला सून आहे, मुलगा आहे, सगळं घरदार सोडायचं आणि जायचं त्या ठकीच्या माग. आता कसं राहते सकाळी बाय चहा पाणी घातलं, आंघोळ पांघोळ केली, देवपूजा केली, मग आजच्या देवदर्शनाला जातो मी. हा नाही तुम्ही गावातल्या ना देवदर्शनाला जा, ठकीच्या देवदर्शनाला जाताय तुम्ही. हा रोजचं बघतीये जाऊन दे म्हणून चाललंय आपलं. पण हायच मी नोकरांनी तिला आणा ना मग घरातलं काम करायला. हा मग आता जाट जोडायचं काम मी करू का? मग करायला काय होतं? काय झालं रे? काय झालं आवाज? सारखी बोलू राहिली रे काय बाय करू राहिली. काय रे काय झालं एवढा बोलायला त्यांना? काय झालं मला विचारण्यापेक्षा ना तुमच्या बापाला विचारा. समजलं ना? तू सांग ना काय झालं? तुमचा बाप त्या ठकीकडे काय करत असतो? हा असा विषय वय. तुझं काहीच नाही चुकलं, मग सगळं तुमचं चुकलेलं आहे. आता मा काय चुकलं? सगळ्या गावात बोबाट आहे, अख्ख्या गावात बोबाट आहे. काय? तो बापाचा आणि ठकीचा चालू आहे मला म्हणतात लोक. काय नको लोकांचं ऐकू बाबा. डोळ्याचा कानाचा 4 बोटाचा हात तर रे. फोटो काढलेत, फोटो तुमचे काढलं का जो घेऊन पळायचा काही पण. असे गळ्यात हात टाकताना फोटो बघितलेत, मित्रांनी दाखिलेत मला. लपडी करताय पण जरा वय आणि सोय स्वतःची बघून करा की. ह्या वयात लपडी करायला शोभतं का तुम्हाला? तुम्हाला पटायला पाहिजे, लाज वाटली पाहिजे राव. अरे तो बाप तसा नाही ना. कसं आहे मग? तू आई वारू किती वर्ष झाले तरी अजून घरापर्यंत आणलं का बी काही? नाही ना आता यायला लागलं ना. किती दिवस झाले तुमचं लपड चालू आहे? हा नाव ठेवायला लागेल लोक. हे बघ इथून पुढे यांना भाकर नाही तुकडा नाही, घरात यायचंच नाही, घराच्या बाहेर जायचं. जेवायला ते बाबा काहीच नाही, त्या ठकीकडे जायचं जेवायला. जा त्या ठेकीकडे जा. मी काय नाही देणार तुमच्यासाठी, तरी कमी नाही हे तुमच्यासाठी बघ, भाकर चहा थापायला. नाही, पाणी नाही, भाकर नाही, तुकडा नाही, तुला हाता घालून काढीन मी देणारच नाही. माझं काय अडलं नाही इथं? तर तो सुद्धा निघायचं लगेच घरात हा, बाहेर. मला काय अडलं तुमच्या बापाला करण्यात? हा तुम्हीच तुमचं बघा. थांबायचं नाही. राम राम. तू काय आला इकडं? तुमचं काय इथं? इकडं काय तमाशा बाहेर आला का आमचा? बरं चाललंय ना? म्हणजे माझ्या घरचे एक पट तो आला दुप्पट काय की काय आलं टक्कीचं? म्हणजे घ्या. तुम्हाला माहिती आहे ना? मग जोडदार आहे हे, बरोबर आहे, सगळ्यालाच माहिती आहे. काय काय असं सांगू नको आहे की नाही? कोण? असं त्याला बोललो तिकडे येतो मी. काय हसत आहे बिनला? काय दात काढायचे तू? तुम्ही हा? हसले, मी नाही हसतो. दात मारेल. हा त्याला सांगत असं सांगू नको आहे की नाही? बघितलं नाही का मी तिरके डोळे करून? खरंच बाई तुमच्या बापाला कुठून जवानी फुटली मला तर काही कळलं नाही बाई. हा म्हातारपणात हे चाळे सुचायला लागले तुम्हाला. लग बग माझ्या रायाची, अग लग बग माझ्या रायाची, गडजेजुरी जायाची गाडी घोंगराची आली थोरल्या बायाची, गाडी घोंगराची आली थोरल्या बायाची. अन हौस मला मोठी बाई गड पायाची, हौस मला मोठी गड पायाची, गडजेजुरी जायाची, अरे गाडी घोंगराची आली थोरल्या बायाची, गाडी घोंगराची आली थोरल्या बायाची. काय इथं काय चाललंय? इथं काय ते चाललंय? गाणं बघते मी. हा, तुम्हाला काय आनंद होऊ राहिला का? नाचू राहिलेत लगेच? अहो त्यांना म्हातारपणात ना प्रेम झाले. हा नाचणार नाही तर मग काय झोपणार काय ते आता? प्रेम म्हणते त्याला, प्रेम म्हणते का? म्हातारपणात हा आता सांगू का तुला मी काय हाय माझ्या मनात, अग सांगू का तुला मी काय हाय माझ्या मनात, लव करावं वाटतंय ग
आता म्हातारपणात लव करावं वाटतंय ग. आता म्हातारपणात लव करावं वाटतंय ग. आता म्हातारपणात. मामा, मी तुम्हाला आधीच सांगते, लिमिट मध्ये राहा तुम्ही. तुम्ही आता एक काम करा. बाहेरच्या नादाला लागू चला नका. बाहेर निघा, घरात यायचं नाही, जेवायला दे रे, जेवायला नाही काही नाही. चला, अरे भूक लागली भूक. भाकर नाही काय नाही, ठेकेकर जा. अरे जेवायला दे, भूक लागली. इथं काय नाही, जा इथून. भूक लागल्याने हे लागल्याने ते लागली. अरे नाही तरी का बाय, तू म्हणतो टक्के का जाय, नाही तर तू बायको का मला जेवायला किती वेळेवर उपाशी ठेवती का? उपाशी ठेवती. विचार मला त्याला विचार. हा ना, काय हा? करायचं? अख्खं गाव आणून देतं ना तुम्हाला रोजचं 2 टाइम. हा ना. इथं मस्त रच घेत आणि आणून मला सांगतोय. हे बघ, नाही तर तू बायको आहे ना भाऊ, मेकअप करता करता दिवस टाइमपास घालती, कधी वेळ मला जेवायला दिलं नाही. हा तुम्ही काय मला मेकअपचं सामान आणून दिलं नाही? लय तोंडवर करून नका बोलू, माझ्या मेकअपचं काढायची गरज मग नाही. कुठून आणते तू साहित्य? तुम्ही देता हा? का पैसे? मग माझा हातात द्या. बाप देतो ना मी देतो मी. हा ना? तुम्ही तो बायकोचं बळी झाला तू. हा बहीण होऊ हा. तर काय होऊ काही होऊ. तुम्हाला नाही काय ना? करायचं? तुम्ही तिकडे ठकीच्या मडर घातला असं ना नेऊन पैसे. अरे हा? बरं, तुला दाखवतो बेट्या, मला पण बाबराव बाचे हा मागे टोपी तुला सांगतो परत, हम्म. जर नाही टकीचं लग्न करून आणली ना, मग तू परत पाहत राहशील आणि तू पाहत राहशील. एवढं सोपं आहे. हा. बाई, एवढं दारू पिऊन दारू ढोसून पडताय गटरीत आडवाणी, माझं हा. लग्न करून आणून ती बरं, पडल्या सडलेली का समजेल काय? समजेल तुम्हाला समजेल. घरात घेणार नाही कोण तुम्हाला. अरे काय मावाले? हा तुमचं नाही, तुम्ही काय केले? तिकडेच राहायचं. काय केलं तुम्ही आतापर्यंत? कळन तुम्हाला. हा? हा हात घालून काय कळन तुम्हाला. मला मला अयो, तो काय संबंध मला हातायचा? हा? तो काय संबंध? त्याला काला मारतो. ऐ, त्याचा काय समज तुला मारायचं? हा? आणि मला मग आता घालू काढतो. ओ मामा, हा? जा तुम्ही, बघून घ्या तुम्ही. तू काय बघ रे बाबा? हा हा. जा इथून, येऊ नका परत इथं. तुला जन्म वेळ द्यायला तू हा. चालला बघायला. हा सांभाळणार पण तोच आहे, हे विसरू हा. नका. बघा आता. जन्म दिलाय मला, पण हा. तुमचं मरण माझ्या हाताने असं. मला कोण सांभाळायचंय ना? ठकीला जर आणलं, तुमचं मरण आहे ना माझ्या हाताने असन. मग काय येत इकडे? हा? हा? तो हातून मारा रे. हा? हा? तुझ्याकडे बघू तुम्ही, तू कस काय आणतो रे मला? झाप्या जोडदार आहे. हा, हा, हे पण ठकीच असल. चोंग्या तो हे. ते पण ठकीच आहे. जा. निघ रे, निघ ना, निघ ना, निघ ना. अरे बाळा. निघ ना, ए, निघ ना, अरे बास. निघ ना, निघ, 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 निघ. चल. जाय ना. छे, बघू लयच तिखट मिरची रे. चल रे. येऊन नाही द्यायचा, घरातून सांगतो आणि जेवायला दिला तुझ्याकडे बघतो मी. हा, मी नाही देत, तुम्ही तुमचंच बघा. बाबरो म्हणते आयला तर काय रे, काय डोकं लावा रे आयला बाळा. सुनाने एक पट आणि पोऱ्या मा दुप्पट. अरे लय लवंगी मिरची राव, काय चरा 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 बोलत होती हा? आणि आयला जेवायला सुद्धा द्याय ना. लय आडावी पण तू सुना. आयला त्याला कसं काय माहिती झालं टकीचं मला पुढे म्हणून. एक काम कर तू, हा. तू आहे ना, मी लग्न लावून देतो त्या ठक्के संगत, जे होईन ते होईन. नाही ना. आणि आजच्या आजच लग्न लावायचं, तुला सांगू का आणि त्यांच्या बाट्या? रिशीवर घेऊनच जायची. बाट्या तुला सांगू काय काय आता तिचं मारलं पडेल किती आपण आता काय सांगा. आहे ना, आहे ना. पण आता हे लोकांनी पाहिल्यामुळे त्याला सांगितलं कोणतरी. अरे कधी कधी ते माहिती होणार माहिती होतं. तुझं. माई बायको जशी वारली हा तसं तिचं मावाला लपडे. हा, बरं रे. बरोबर आहे. मी हा. पाहतोय ना दररोज. जाऊ. हा पण आता काय झालंय, पण आता घरचे कसं सून मुले ना हा. थोडे वाढवत बोलायला लागले. नाही नाही, तू आहे ना, आजच्या आजच तू खरंच लग्न लावून देतो. त्याला दाखव राहिला. चल. म्हातारा का घरी आता काय तिला मला घरी आहे ना, आता काय पहिली एक पाहिजे. तुला क्वार्टर बिटर हा. पाहिजे तू घ्यायची घेऊ नको. लगेच तू लग्न लग्न लगेच लावून- घरात हा जेवण तू वरात तू आहे घरात. हा चलाच ग. चल, चल. खंडरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, आलं नवरी नटली, काल बैसू परी फुटली, नवरी नटली, काल बैसू परी फुटली. बरं मी काय म्हणतो, हा बोला ना बाबूराव. हे बघ ठीक आहे, हा आता आपलं स्वप्न साकार झालं. हो. हा? पण ऐका ना, ते तुमचे सून आणि लेक नाही का, काय म्हणतील आपल्याला? काहीच नाही म्हणणार. त्याने तर मला घराच्या बाहेर काढून दिलं. ते मला टक्केजवळ काय करीत राहते तुम्ही सारखे, टक्केजवळ काय करीत राहते. मग आता यांना काय सांगत राहू सांग. सकाळी घरी आलो तर जेवायला दिलं नाही सोना मुलांना. आणि 2 टाइम तर माझ्यापाशी तुकडे खात होता की तुम्ही, आणि जेवायला का द्यायचं होतं? त्याचं मत पाहत होतो मी टक्के, नाहीतरी जेवायला तो आकच जेवत होतो मी. मग? बरोबर आहे की नाही? हा. पण म्हणलं पाऊस मुलं काय म्हणते, पण त्याने बरोबर ओळखलं टक्के काय करता तुम्ही जाऊ. काय करताय? जेवत होता, काय करताय? चला अगं जेवण का
टके मेरा महबूब आया मेरा महबूब वाजलेला काय चाललं गाणं मग वाजीन काय वाजू द्या ना बस खुशीचा दिवस आहे आजचा हा, आनंद दिवस आहे जोडदारचं लग्न आहे केलंच का तुम्हाला जे केलं ते केलं लग्न करून आली तुम्ही हा सुनबाई पाया नाही काय पडत पाय पड पायच वाढून काढीन मुळापासून काय अरे? म्हणली आ? बापरे. मुळापासून? हा का पाय पडाय काय मी नोकरानी ऐ, तू हिच्याकडे बघ मी यांच्याकडे बघतो काय 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 लग्न करून आमच्या इथं काय आहे म्हणजे माझं घर आहे मी लग्न केलंय विचारलं नवरा केला तिने नवरा हा. नवरा केला तो कसा नवरा केला हा वासा माझ्या जवानपणीत वयात नवरा केलाय तुमच्या आणि म्हातारपणीत नाही नवरा केला मी कशाला तुला म्हातारी दिसती तो आली बरी 16 वर्षाची पोरगी काय बाबूराव हा सांगा ना तू काहीच काळजी करू नको किती वावर ते खाली राहतील आपण वर राहू किती वावर नावर करून दिलं हा 5 एकर दिलं ना मग आम्हाला काय त्यातलं काय देणार होते तुम्ही त्यातलं काय झालं तुम्हाला जेवढंच होतं 5 एकर पाच- आम्हाला काय होतं 5 एकर दिलं म्हणून हा. लग्न करून आली ती तुमच्या सोबत हा. येड नाही लागलं पुरीला लग्न हा. करायला, बायाला. आणि ताई, तू तर म्हातारी दिसत नाही मग कसं काय म्हाताऱ्याला पटवलंस गा अरे कोणा म्हातारा आहे मी तिला माहितीये नाही, तुम्हाला कोणा म्हातारा आहे? कुठली तू हिला माहितीये 5-10 वर्षात गचकणार आहे म्हातारा हा. सगळी जमीन आपल्यालाच आहे मग अजून दुसरा नवरा खरी अरे या भाऊ तू आई वेळेपासून तिचं मला लपड होत हा ना हा झाले 20 वर्ष हा. तसं तिने अरे मला दोन सांभाळलं माहिती आहे दोन ना? टाइम तुझ्या बापाला मी तुकडे घालत हा. होते. मी काय केलं? शेळे तुकडे घाल. अरे शेळ घालू दे, नाहीतर ताजी घालू दे, ती पण पोटाला तुकडे पोट खाऊ घालायची हा ना, मग मी काय करत होती हा घातलेला काय होतं ते सांग ना. एवढं प्रेम होतं ना तुमचं वावर घ्यायला नव्हतं पाहिजे हा वावर. काय रे कशाला तुला घेतलं? बाबूराव लय जाणार रे 5 एकर म्हणजे का जोक आहे का अरे घरी माझ्याच नाव केलं आहे ना बाबूराव तुम्ही आता घराच्या बाहेर निघा कोण आम्ही हा उद्या करायचे आता लग्न करून आलेत तुम्ही हा. सुना मुलाला घराबाहेर हा, मग काढता. तुम्ही कसं मला घराच्या बाहेर काढल्या पैसे दिले पैसे सुद्धा दिले तिला बँक बॅलन्स लोक तुमच्या 5 लाख रुपये 5 लाख रुपये 5 लाख हा आणि आम्हाला काय राहिलं तुम्हाला ठेवले रताळ रताळा? हा. तर तुम्ही खायचं ना मग आम्हाला काय? दिलंय. काय सुन बाई लय डेड बॉय नीट डेड बॉय बोल नको. तू नीट बोल नको, तू शांत बस. तू शांत बस. चालती हो. हा, तू चालती हो. या घराला कागदपत्र माझ्या नावावर. बाबूराव, कागदपत्र कुठे आहेत? हा? सगळे ठेवू दिले मी व्यवस्थित ठेव. हा, घाबरू नको तू. हा. तुला आहे ना गपगुमान सांगते इथून चालती हो नाही तर लय निघा. सोडीन तुला मी बाय निघा, निघा. अरे, निघा बाबूराव, होय, होय. चल, निघ, निघ. बाय बाहेर निघा निघ निघ बाहेर बाहेर. निघा. आमच्या घरातून बाहेर निघ. निघ बाबूराव, कुठून ते लग्न करून आली करते ए वर चाल करू नको ते काढा ना. नाही बाहेर. राहू दे सुनबाई, राहू दे सुनबाई. चला गृह प्रवेश करा ड्रॉप आहे चला. चाल रे बाट्यामध्ये वाचवा ना. तांदूळ बाट्या त्या तांदळाचं लाटच घालीन डोक्यात आठवा ना तांदूळाचा काय नाही, काय नाही. हे निघ रे निघ. बाबूराव, चला ना. गरबा नाव आहे उद्या करू नका घरपट्टी मी भरतोय तू उद्या करू नको चालू इकडे अहो, वाव. कसं? नाही बाबूराव थांबा हा. आता कशी दिवाची तळमळ होती आणि बापाला घालायला काय झालं रे हा कशी तळमळ होती आणि तुझ्या आई बापाला अशी सांभाळते का तू हा मी नाच सांभाळलं पण त्यांनी कसं केलं काय केलं? हा, शेवटी त्यांनी लपडी केलीच लपडी करून बायको आणली अगं लपडं केलं म्हणजे बायको मेली म्हणून लपडं केलं नाही तर कशाला केलं असतं त्यात तो आणि सासूचा जीवत राहिली असती तुम्ही काला टक्के केला मला असतो वाटतं ह्या ठकीच्या टेन्शन मुळेच माझी सासू लवकर गचकली नाही, नाही, नाही. हा. बघा कशी बोलते तिला आजार होता आजार हा. हा. 1000 रुपये मागा ना हा तुम्हाला बरं नाही झाला मला नाही बरं हा माहिती निरोग आहे बरं तुम्ही असंच इथं स्पष्टीकरण देत तू बसणार उद्या करू नको बाहेर वय नाही नाही आम्हाला माहिती जाऊ दे नाही नाही आम्ही जाऊनच देत नसती तर तुम्हाला ऐकायचंय का नाही नाही ऐकणार नाही नाही. चल आपण या दरवाजा पाठीमागे कसं जातं? मी आहे ना इथं. ठीक आहे चल आपण इकडच्या दरवाजा जाऊ यायचं नाही यायचं नाही तेव्हा तुम्हाला जाऊ द्यायचंय का नाही जाऊन देणार नाही नाही जाऊ द्यायचं तुम्ही ना? पुढे जर गेले ना हा. चांगलंच तुडी तो हा, ना? आणि हिच्या हातपाय मोडून हिच्या काय बर, बर, बर. अगं तू हाय का चालेल. तेवढं अरे बाहेर राहा ना अहो बाहेर काढा ना त्यांना आता हे बघ आडा वाडा घासा कोरडा करूच नको तू आता मग काय करू नाचू का मी सगळी आपली चुकी आपण जर जीव लावला असता ना ही वेळच नसती आली माहितीये का ओ तुमच्या
तुमच्या बापाला ना मी मत जीव लावलाय समजलं ना, तरी पण तुमच्या बापाने असं कुठं ना केलंय. अगं पण आता केलंय लग्न, आपण काय करू शकत नाही. तुला मग माहित- करायचं काय? आपण जर जास्त डोकं लावलं ना, हे घरी ना बापाच नावावर आहे, आपल्याला दोघाला हाकलून देईन, बसावं लागेल आपल्याला भीक मागत. द्या ना हो, भूक लागली हो, 10 रुपये द्या ना हो, 5 रुपये द्या ना हो. मग इतक्या दिवस तुम्ही काय गोटे खेळत होते का? तुम्हाला कळलं नाही स्वतः तुला नाही कळलं का? तुला नाही कळलं? मला काय कळायचं होतं? मग आता शांत बस, झालं ते झालं. आपण आता आहे ना समजून घेऊ त्यांना. म्हणजे एक काम कर, उलट नशीब माहिती घ्या वयात त्यांना पोरग नाही झालं तर बरं होईल, नाहीतर अजून एक वाटेदार. बाई मग माझ्या नावावर फक्त अर्ध एक करीन, माहितीये का? पण तुम्हाला काय अक्कल आहे का? आता मी त्या बाईला सांभाळत बसू का? तिचे काय हातपाय दाबत बसू का? त्यांना हा? कशाला कुठली सांभाळायचं? कोण आली ते आणि तिचं बघत बसू का आता मी? अरे तू नको सांभाळू, ते अजून तरुण येत, एवढं वय नाही झालेलं त्या ठकीचं. हा मी आधीच सांगते हा. बरं का, त्यांनी जर काही जास्त केलं तर मी डायरेक्ट इथून निघून जाईल. मग बस तुम्ही पण दुसरी बायको घेऊन. तू लय शांत घे, लय गरम नको हो. चल चल, लय आपलं